ही गोष्ट ऐकल्यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 5 वर्षाच्या मुलासोबत जे घडलं ते अंगावर काटा आणणार आहे. लखनौच्या चौक परिसरात 5 वर्षांचा अर्णव अचानक मृत अवस्थेत आढळला. सुरुवातीला सांगितलं गेलं की तो बाथरूम मध्ये पडला, पण जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला तेव्हा एक भयानक सत्य उघडकीस आलं. अर्णवच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त जखमांचे निशाण होते. अर्णवची आई त्याच्या जन्मानंतर काही महिन्यातच वारली होती आणि तेव्हापासून त्याची काळजी त्याची नानी घेत होती. पण काही महिन्यांपूर्वी त्याचे वडील भीष्म खरबंदा यांनी अर्णवला आपल्या ताब्यात घेतलं होतं. पण आरोप असा आहे की त्याचे वडील आणि सावत्र आई रागिणी त्याला वारंवार मारहाण करत होते आणि घटनेच्या दिवशी सुद्धा त्याला पुन्हा मारहाण केली. आणि जेव्हा अर्णव रडू लागला तेव्हा त्याचं तोंड दाबून त्याला जमिनीवर आपटलं. आता पोलिसांनी दोघांच्या विरुद्ध हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना अटक सुद्धा झालेली आहे. कुठे चाललाय आपला भारत देश? निष्पाप अर्णव परत येणार नाही, पण त्याची गोष्ट एक प्रश्न सोडून जाते की मुलं जर घरातच सुरक्षित नसतील तर त्यांना सुरक्षित ठेवणार तरी कोण? जय हिंद, जय महाराष्ट्र.